एक आई आणि तिची मुलगी आपल्या भेटीला येणार आहे। प्रत्येक आई आपल्या मुलीबद्दल खरंच एक स्वप्न बघत असते आणि ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते। आज सुद्धा एक आई इथे आलेली आहे की जिने आपल्या लेकीबद्दल बरीचशी स्वप्न बघितलीत आणि ती पूर्ण सुद्धा केलीत। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्या माई लेकींचं। या नमस्कार, काय सांगशील ताई? आधी तुझं नाव सांग बरं। माझं नाव उर्विजा विचारे राऊत आहे आणि मी सध्या कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेडमध्ये ट्रॅव्हल डेस्क सांभाळते। किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आता अजून वर्ष होईल आत्ताशी। ओके, हरकत नाही। कसे आहेत भाऊजी? कसे आहेत? मस्त मस्त आहेत। ओके, काय सांगशील जेव्हा माहेरी होतीस किंवा आई बाबांबरोबर होतीस आणि आता तू सासरी आहेस, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर, आई की बाबा? आई बाबा दोघेही येतात। मी खरं तर एकुलती एक आहे, त्यामुळे आई आणि बाबा दोघांकडून प्रचंड लाड मिळालेत लहानपणापासूनच। आणि एस्पेशली आई म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती अशी 24 तास मागे पुढे असायची की तुला हे हवंय ते हवंय। आणि किती वेळा ऑफिसला निघताना असं नेहमी व्हायचं की मी काही ना काहीतरी विसरायची आणि मी लिफ्टकडे गेली का दरवाजा आपोआप उघडायचा आणि आई बोलायची हे बाई तुझं राहिलंय। असं सगळं रेडीमेड मिळालं आहे लहानपणापासूनच। आणि डेफिनेटली हे सासरी गेल्यावरती मी थोडंसं मिस करते, पण माझ्या सासूबाई पण तेवढ्याच प्रेमळ आहेत लकीली। वा, खूप छान। काय सांगशील पण आईच्या एकंदर तिच्या प्रवासाबद्दल आणि आज ज्या पद्धतीने तिने तुला मोठं केलं वाढवलं, काय सांगशील आईबद्दल, या सगळ्या तिच्या प्रवासाबद्दल? आई एक वर्किंग वुमन आहे, अलॉंग विथ दॅट ती घरसुद्धा तेवढंच चांगलं सांभाळते। आणि तिच्या जॉबबद्दल मला सांगायला आवडेल, ती जे मतिमंद मुलं असतात, स्पेशल चिल्ड्रेन जे असतात, त्यांना ती शिकवते आणि त्या शाळेची ती इन्चार्ज आहे। सो तुम्ही कल्पना करू शकता की किती चॅलेंजिंग काम आहे हे तिच्यासाठी। असंही होतं कधी कधी की शाळा सुटली आहे पण तिथली मुलं जी आहेत म्हणजे त्यांचे जे पालक आहेत ते जॉबवर असतात किंवा काही कारणानिमित्त उशिरा येतात त्यांना पिक करायला, पण आई जोपर्यंत शाळेतली सगळी मुलं व्यवस्थित आपल्या पालकांबरोबर घरी जात नाही तोपर्यंत ती शाळा सोडत नाही।